नमस्कार. आज आपण कसोट्या पाहणार आहोत. कसोट्या म्हणजे दोन त्रिकोणी एकरूपतेच्या कसोट्या. टेस्ट फॉर कॉन्ग्रंट अँगल्स. दोन त्रिकोणी एकरूप होण्यासाठी कोणत्या कोणत्या कसोट्या आहेत, असं स्पेसिफिक कोणता ग्रुप घेणार आहे, विशिष्ट कोणते तीन घटक घेणार आहेत आपण, ते आता आपण शिकणार आहोत. त्याला आपण कसोटी म्हणतात. बरोबर आहे. पहिली कसोटी घेतोय मी. मराठीत त्याला म्हणतात बा 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 कसोटी. बा 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 कसोटी. इंग्लिश मध्ये म्हणतात यस 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 टेस्ट. बरोबर. आता याची डेफिनेशन पण सांगतो तुम्हाला मी. आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला डेफिनेशन नाहीये, तरी पण मी तुम्हाला डेफिनेशन सांगणार आहे. नीट लक्ष द्यायचंय. आता फॉर इंग्लिश मध्ये सांगतो. आता देर आर 6 टाइप्स ऑफ वन वन करस्पॉन्डन्स. शिरोबिंदू मध्ये देर आर 6 टाइप्स ऑफ वन वन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टेक्स ऑफ टू ट्रायंगल. आउट ऑफ दॅट 6 टेकिंग एनी वन. 6 शिरोबिंदू मधील एकाच एक संगतीनुसार कोणत्याही एका शिरोबिंदूतील एकाच एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूशी एकरूप असतील, एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूशी एकरूप असतील, तर ते दोन त्रिकोण. बाजू बाजू 3 बाजू ना, बाजू 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 म्हणून ते दोन त्रिकोण. बाजूचा बा बाजूचा बा बाजूचा बा म्हणून ते दोन त्रिकोण बा 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 कसोटीने एकरूप असतात. फॉर एनी वन correspondence between vertices of the two triangles if 3 sides of first triangle congruent with 3 sides of second triangle, 3 sides of first triangle congruent with 3 sides of second triangle, then the two triangles are said to be a congruent triangle by side. 3 sides, side and side, 3 sides. So yes. So it is called yes test. Okay. So listen carefully. In that figure, congruent sides. या आकृतीमध्ये एकरूप बाजू बघा. दोन खुणा आहेत बघा. सेगमेंट AB congruent AC, BD congruent DC आणि ही दिली कॉमन साइड. सो AD congruent AD. या याच्यामध्ये बघा इट इज अ कॉमन साइड. या आकृतीमध्ये AB एकरूप AC सारख्या खुणा आहेत बघा. BD एकरूप DC आणि AD एकरूप AD. हिला सामायिक भुजा म्हणतात किंवा सामायिक बाजू म्हणतात. बरोबर. कळतंय का? म्हणजेच आता याची संगती द्यायची आपल्याला बघा. ही AB घ्या आणि AC घ्या. AB कोण राहिलं D, AC कोण घ्यायचं D. कळलं? किंवा ही बाजू सारखी बघा. AD हे दोघं सारखे आहेत ना, कॉन्ग्रंट आहेत ना, सामायिक आहे ना, तेच घ्या. AD कोण आहे B, AD कोण राहिलं C. इट इज अ वन वन करस्पॉन्डन्स. हे नाव घ्या त्रिकोणांची. ABD एकरूप ACD. बा 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 एकरूपता कसोटी. यस टेस्ट. कळलं? ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट ट्रायंगल बघा, चेक करा ना. AB कॉन्ग्रंट AC, AB कॉन्ग्रंट AC, BD कॉन्ग्रंट CD आणि AD कॉन्ग्रंट AD. तुम्ही हे नाव जरी घेतले तरी चेक करून बघा, सेम बरे. अशा पद्धतीने ही पहिली कसोटी झाली. आता इथे बघा बरं, कॉन्ग्रंट साइड्स एकरूप बाजू बघा. PQ एकरूप सारखी कोण पुढे XY. PQ कॉन्ग्रंट XY. नंतर QR सारखे कोण पुढे ZY आणि PR कॉन्ग्रंट ZX. PR कॉन्ग्रंट ZX. झाले का 3 बाजू. आता संगती द्यायची आपल्याला. हे PQ घ्या आणि हे XY घ्या. तुटक घ्या. PQ कोण राहिलं R, XY कोण राहिलं Z. सो PQR वन वन करस्पॉन्डन्स XYZ. चेक करू आपण. PQ XY आहे का? PQ XY. QR आणि YZ आहे. PR आणि XZ आहे. PR आणि XZ म्हणजे ZX. हेच नाव घ्यायचे. त्रिकोण PQR एकरूप त्रिकोण XYZ. ट्रायंगल PQR कॉन्ग्रंट ट्रायंगल XYZ. साइड सगळ्या तिन्ही बाजू आहेत ना. मग यस टेस्ट. बा 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 एकरूपता कसोटी. अशा पद्धतीने आपली पहिली कसोटी झालेली आहे. आता आपण जाऊया दुसऱ्या कसोटीकडे. मी त्याच्या तुम्हाला कसोटीची व्याख्या पण सांगतोय, टेस्टची व्याख्या पण सांगतोय. आपल्या पुस्तकात नाहीये तरी पण सांगतोय, त्यामुळे नीट लक्षपूर्वक समजून घ्या.
आणि प्रत्येक टेस्टची 2 गणिते घेतोय मी. आपल्या वहीत ती आकृती काढा, माहिती लिहा व्यवस्थित. आता दुसरी कसोटी SAS टेस्ट. कोण सॉरी एस म्हणजे साइड, बाजू, बा को बा कसोटी. आता बाकोबा कसोटी. आता या ठिकाणी आधी पुस्तकाची आकृती घेतो बघा. पुस्तकामध्ये ABC LNM 2 गुण आहेत, 2 गुण आहेत, 3 गुण आहेत. ओके. या ठिकाणी बघा स्कूल चल रहा है. या ठिकाणी बघा बाकोबा कसोटी SAS टेस्ट. बाकोबा कसोटी. बाकोबा म्हणजे काय? बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू, साइड अँगल साइड, साइड अँगल साइड. SAS सो त्याला त्याच्यामध्ये त्याला नाव दिले SAS. बाजू कोण बाजू, बाकोबा. याचा अर्थ कळला का? साइड अँगल साइड तिन्ही. आता याच्यामध्ये काय आहे इंग्लिश मध्ये सांगतो बघा याची व्याख्या. फॉर एनी वन फॉर एनी वन करस्पॉन्डन्स बिटवीन vertices of two triangles if two sides and and angle between angle included by and included angle are congruent with two. आता corresponding म्हणायचं. Two corresponding sides and included angle of other triangle. बघा, for any one correspondence between vertices of two triangles if two sides and included angle are congruent with two corresponding sides and included angle of other triangle, then that two triangles are said to be congruent by SAS test. That is the definition. मराठी सांगतो बघा. कोणत्याही एका त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगतीनुसार, कोणत्याही एका फॉर एनी वन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट दोन बाजूच्या मधला आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन, दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या संगत कोनांशी अनुक्रमे एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीने एकरूप असतात. आता इथे बघा, कॉन्ग्रुएंट साइड्स म्हणजे एकरूप बाजू आणि एकरूप कोन, त्याला आपण कॉन्ग्रुएंट अँगल्स चेक करा. बघा AB. आता यासाठी नेण्यापेक्षा मी सगळ्या खाली लिहू कॉन्ग्रुएंट पार्ट्स, एकरूप जे घटक आहेत ते लिहून काढतो. बघा AB दोन गुण आहेत LM, AB एकरूप LM, AB कॉन्ग्रुएंट LM, BC तीन गुण आहेत बघा BC आणि NM. झालं, दोन गुण झाले, दोन गुण झाल्या. आता मधला गोल आहे बघा, इथे गोल आहे, कोन B आणि कोन M एकरूप. कळलं का? AB सारख्या गुण घेतला, AB आणि LM एकरूप म्हणजे कॉन्ग्रुएंट, BC आणि NM एकरूप म्हणजे कॉन्ग्रुएंट आणि B आणि M बघा दोन साइड दोन बाजू आणि बरोबर मधला कोण आहे, दोघांचा
दोघांच्या मध्ये असा आकार लक्षात ठेवायचा, दोघांच्या मधला पाहिजे तर बाकोबा समजायचं. बघा असं वाचायचं, बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू, बाकोबा. साइड अँगल साइड, साइड अँगल साइड, यस यस. कळलं? आता वन मंथ करस्पॉन्डन्स एकाच संगती लिहू. बघा ही AB आणि LM घेतलं. कोण राहिलं AB नंतर C आणि LM नंतर कोण राहिलं एक. चेक करा AB आणि LM, AB आणि LM, BC आणि MN, BC आणि MN, BC आणि MN म्हणजे LM आणि B MC. B कुठे आहे मध्ये, तिकडे सुद्धा मध्ये पाहिजे बरं का, इथं मध्ये आहे ना, आहे करेक्ट. आणि मग हेच नाव घ्यायचे. म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण LMN, ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल LMN, बाकोबा कसोटी SAS टेस्ट, बाकोबा कसोटी. अशा पद्धतीने आता समजा हेच आपण आणखी एका आकृतीत पाहू. बघा बरं, त्रिकोण PQS व त्रिकोण PRS मध्ये आपण इंग्लिश मध्ये म्हणतो इन ट्रायंगल PQS अँड ट्रायंगल PRS. चेक करा बरं. आता बघा नीट बघा आकृतीमध्ये बघा, दोन त्रिकोणांची ही बाजू सामायिक बाजू आहे. हे भीतर सारखं आहे ना, कॉमन साइड आहे ना, याची पण ही बाजू याची पण ही बाजू आहे, म्हणजे ही एकरूप असेल. मग बघा बरं, एका त्रिकोणात बघायचं फक्त, एका त्रिकोणात बाजू कोण आणि बाजू, बाजू कोण बाजू म्हणजे बाकोबा, साइड अँगल साइड म्हणजे यस यस. आता आपण एकरूप घटक कॉन्ग्रुएंट पार्ट्स लिहूया. बघा बरं, QS एकरूप असतात, QS कॉन्ग्रुएंट असतात, PS एकरूप PS, याला पण PS आहे याला पण PS बाजू आहे म्हणून PS एकरूप PS, सेगमेंट PS कॉन्ग्रुएंट सेगमेंट PS. आता कोण याचं नाव घ्यायला आपल्याला इथं याचा पण S आहे याचा पण S आहे, एकेरी नाव नाही घ्यायचं, पूर्ण नाव घ्यायचं. या त्रिकोणात बघा या कोणाचं नाव काय आहे, नेम ऑफ दॅट अँगल PSQ आणि याचं नाव काय आहे PSR. झाले का कॉन्ग्रुएंट पार्ट्स लिहून? वाटलं त्याच्या पुढे काय म्हणा, सामायिक भुजा म्हणजे कॉन्ग्रुएंट सॉरी कॉमन साइड झालं. आता एकाच एक संगती लिहू. शक्यतो जी कॉमन साइड आहे ना ती घ्यायची आपण. कोण आहे ती PS. बघा इकडून PS, हे बघा PS लिहिले. इथं कोण राहिला या त्रिकोणामध्ये PSQ राहिला. इन दॅट ट्रायंगल P झाला S झाला म्हणजे कोण राहिला Q, P झाला S झाला कोण राहिला R. चेक करा बघा, PS कॉन्ग्रुएंट PS ओके, QS म्हणजे SQ आणि SR आहे का. आणि इथं मध्ये S इथं मध्ये S बघा बरं, इथं S मध्ये इकडे पण मध्ये S. हेच दोन त्रिकोण घ्यायचे, ट्रायंगल PSQ आणि ट्रायंगल PSR कॉन्ग्रुएंट. PSQ एकरूपचं चिन्ह असं आहे बघा, PSQ एकरूप PSR. आणि कसोटी बघा, बाजू कोण बाजू म्हणजे बाकोबा, साइड अँगल साइड म्हणजे SAS टेस्ट. अशा पद्धतीने दुसरी टेस्ट आपण घेतलेली आहे. आता तिसरी व्याख्या पण सांगतो मी, त्यामुळे नीट लक्ष द्यायचंय. हेच 9वी ला पण आहे, हेच 10वी ला पण आहे. तिसरी टेस्ट ASA, अँगल A म्हणजे अँगल, S म्हणजे साइड, अँगल साइड अँगल टेस्ट. अँगलला कोण म्हणतो मराठीत को, साइडला म्हणतात बा को, को बा को कसोटी, कोण बाजू कोण कसोटी. आलं का लक्षात? आता तिसऱ्या कसोटीकडे चाललोय आपण. आधी मी पुस्तकात गणित घेतो आणि मग मनाने गणित घेतो. नीट लक्ष द्या. X Y Z D E F. बघा आता याच्यामध्ये आधी आता व्याख्या सांगतो. दोन अँगलच्या मध्ये साइड, दोन कोणांच्या मध्ये बाजू, इन्क्लुडेड साइड आहे. आता
इन्क्लुडेड साइड समाविष्ट केलेली बाजू. मग आजची जी व्याख्या होती ना बाकोबाची एस ची ती फक्त साइडच्या जागेवर अँगल आणि अँगलच्या जागेवर साइड करायची त्याच्या डेफिनेशन मध्ये, बाकी काय नाही. बघा फॉर एनी 1:1 correspondence between vertices of two triangles if two angles, बघा बरं का, दोन कोन and included side are congruent with, बघा, two angles and included sides are congruent with two corresponding angles and included side of other triangle, then that two triangles are said to be a congruent triangle. बघा नीट इंग्लिश मध्ये डेफिनेशन. फॉर एनी वन करस्पॉन्डन्स बिटवीन द वर्टेक्स ऑफ टू ट्रायंगल, किंवा फॉर एनी करस्पॉन्डन्स जरी म्हटलं, फॉर एनी करस्पॉन्डन्स बिटवीन द वर्टेक्स ऑफ टू ट्रायंगल्स इफ टू अँगल्स अँड इन्क्लुडेड साइड, दोघांच्या मध्ये समाविष्ट केलेली बाजू, टू अँगल्स अँड इन्क्लुडेड साइड्स ऑफ टू अँगल्स अँड इन्क्लुडेड साइड्स ऑफ first triangle, two angles and included sides of first triangle congruent with two corresponding angles and included sides of the other triangle किंवा second triangle, then that two triangles are said to be a congruent by AFS. मराठीत बघा, कोण शिरोबिंदूच्या कोणत्याही एकाच एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाचे दोन कोन व समाविष्ट बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोन व समाविष्ट बाजूशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीने एकरूप असतात. परत सांगतो बघा, शिरोबिंदूच्या कोणत्याही एकाच एक संगतीनुसार 6 पैकी एका जर एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन आणि समाविष्ट बाजूशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीने एकरूप असतात. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकाच एक संगतीनुसार कोणत्याही एका संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोन दोन संगत कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीने एकरूप असतात. आता एकरूप घटक लिहू आपण, बघा बरं का, कोण कोण दिसतं एकरूप. बघा बरं, एक्स कोणला एकरूप आहे? डीला. अँगल एक्स कॉन्ग्रुएंट डी, कोण एक्स एकरूप डी. झेड कोणला? बघा झेड एफ ला अँगल झेड कॉन्ग्रुएंट अँगल एफ आणि एक्स झेड सेगमेंट एक्स झेड कॉन्ग्रुएंट सेगमेंट डीएफ, एक्स झेड एकरूप डीएफ. आता एकाच संगती बघा, याच्यावरून तुम्ही जर लिहिलं एक्स झेड डी, बघा कोण जोडले? एक्स झेड डीएफ. कोण राहिलं बरं? एक्स झेड कोण राहिलं? वाय. डीएफ कोण राहिलं? ई. चेक करा. एक्स झेड, हे बघा एक्स झेड बाजू आहे, एक्स झेड आणि डीएफ आलं. एक्स डी ची ग्रुप आहे आणि झेड एफ ची, म्हणजे हे कोणावरून लिहिलं बघा. आता बाजूची जोडी आहे ना, बाजूवरून लिहू एक्स झेड आणि डीएफ. एक्स झाला झेड झाला, कोण राहिला? वाय. डी झाला एफ झाला, कोण राहिला? ई. बघा हे झालं का नाही? बघा बघा. आणि म्हणून त्रिकोण एक्स झेड वाय एकरूप त्रिकोण डीएफई, ट्रायंगल एक्स झेड वाय कॉन्ग्रुएंट ट्रायंगल डीएफई
अँगल साइड अँगल टेस्ट कोबाको कसोटी. कळलं का नाही कळलं? खूप सोपं आहे हे. आणखी एक उदाहरण घेऊ आपण. आता ह्या त्रिकोणाच्या जोड्यामध्ये बघा तुम्ही नुसतं तुम्ही पाहिलं ना दोघांमध्ये कॉमन तळ आहे सारखं. म्हणजे हे दोघं ही बाजू सामायिक बाजू आहे. म्हणजे पहिल्यांदा लिहून टाकतो पी त्रिकोण पी क्यू एस किंवा त्रिकोण पी एस आर मध्ये इन ट्रायंगल पी क्यू एस अँड ट्रायंगल पी एस आर. बरोबर. बघा सामायिक बाजू पी एस एकरूप पी एस कॉन्ग्रेट सेगमेंट पी एस कॉन्ग्रेट सेगमेंट पी एस कॉमन साइड त्याला एकरूप बाजू म्हणतात. झालं का? इथपर्यंत ठीक आहे का? आता एक बाजू झाली. आता बघा बरं नीट. हा कोण कोण बाजू कोण कोण बाजू कोण अँगल साइड अँगल ए एस ए बा को लगेच कळतं. एकाच त्रिकोणात बघायचं फक्त. आता इथं याचं नाव घ्यायचं पूर्ण म्हटलं बोट ठेवलंय या त्रिकोणात क्यू पी एस हे करू. याचं पूर्ण नाव एस पी आर. याचं पूर्ण नाव पी एस क्यू. याचं पूर्ण नाव पी एस आर. आता संगतीला मी तुम्हाला मगाशी सांगितलं मागच्या गणितात कॉमन साइड जी आहे सामायिक बाजू जी आहे तिलाच घ्यायचं पी एस आणि इकडून बघ पी एस ना पी एस पी एस पी एस झाला कोण राहिलं क्यू. पी एस झाला कोण राहिलं या त्रिकोणात आर राहिला आणि म्हणजेच पी एस क्यू कॉमन किंवा एकरूप पी एस आर. आणि कारण हे कोबाको कसोटी अँगल साइड अँगल टेस्ट. कोबाको कसोटी किंवा अँगल साइड अँगल टेस्ट. अशा पद्धतीने तिसरी टेस्ट झाली बघा आपली एएसए टेस्ट. आता आपण जाऊया तिसरी कसोटी झाली. आता आपण चौथ्या कसोटीकडे जाऊयात. चौथ्या कसोटीचं नाव आहे डबल ए एस किंवा एस डबल ए. बा कोण कोण बाजू अँगल अँगल साइड किंवा बा को बाजू कोण कोण फक्त बाजू आधी घ्यायची. नाव तेच आहे. दोन्ही पैकी कुठलंही नाव कसोटी. बघा दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमध्ये एकाच एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाचे दोन कोण बरोबर आहे का दोन कोण व लगतची बाजू दोन कोण आणि त्यांच्या लगतची बाजू व लगतची बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोण व बाजूशी संगत बाजूशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कोकोबा किंवा बाकोको कसोटीने एकरूप असतात. फॉर एनी वन करस्पॉन्डन्स बिटवीन vertices of two triangles if two angles and its adjacent sides congruent with two corresponding its adjacent sides of one triangle is congruent with two corresponding sides and two corresponding angles and side of other triangle
then that two triangles are said to be congruent by double AS किंवा S double A test. व्यवस्थित सांगतो बघा, मराठीत सांगतो. दोन त्रिकोण, आता बघा दोन त्रिकोण आहेत, दोन कोण आणि त्याच्या शेजारचे बाजू असेल. दोन कोण म्हणजे कसं, हे बघा हे दोन कोण आणि समजा हे दोन बाजू दिले तुम्हाला बघा, कोण कोण बाजू किंवा बाजू कोण कोण, दोन कोण आणि त्याच्या शेजारची बाजू, त्यापैकी एका कोणाच्या शेजारची बाजू लगतची बाजू किंवा एका कोणाच्या समोरची बाजू. हे जे दोन कोण आहेत याच्या कुठल्याही एका कोणाची समोरची बाजू, याची समोरची किंवा समोरची जर आली तरी चालतंय. मग दोन कोण आणि एक बाजू, क्रम लक्षात ठेवायचा. मी जर इकडून सुरू केलं कोण कोण बाजू किंवा इकडून सुरू केलं बाजू कोण कोण, बाकोको होईल किंवा कोकोबा होईल. टू साइड्स, टू एंगल्स अँड ऍडजस्टंट साइड्स. सो डबल एस किंवा एस डबल ए टेस्ट. आता पुस्तकातलं याचं उदाहरण घेऊ बघा, एस डबल ए टेस्ट. मीच घेतो दादा. बघा बघा एक ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर, म्हणजे त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये एकरूप घटक कॉन्ग्रुएंट पार्ट्स किती बघा. अँगल ए पुढे सारखी कोण क्यू, कोण ए एकरूप कोण क्यू, अँगल ए कॉन्ग्रुएंट क्यू. त्यानंतर अँगल सी कोण सी आणि आर, अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल आर आणि बाजू कोणती आहे बीसी आणि पीआर. सेगमेंट बीसी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पीआर. जे घटक दिलेत ना मी तेवढे ते सारख्या खुणाने दर्शवलेले ते एकरूप घटक असतात. आता याच्यावर एकाच एक संगती घ्यायची. मी कोण घेतो बघा प्रमाणे ए सी, कोण राहिलं ए झाला सी झाला, कोण राहिलं बी. ए नंतर सी घ्यायचा, क्यू नंतर आर, क्यू झाला आर झाला, कोण घ्यायचा पी. चेक करा बघा, ए क्यू ला एकरूप आहे कॉन्ग्रुएंट आहे, सी आर ला कॉन्ग्रुएंट आहे, सी आर ला एकरूप आहे आणि बी सी बाजू पुढे आहे दुसरे दोघं आणि दुसरे दोघं आहेत आर पी म्हणजे पी आर आहे. बरोबर, म्हणजे तुम्ही कोणावरून लिहिली काय म्हणते मी बाजूवर लिहितो बघा बीसी. बघा बरं बीसी नंतर कोण राहिला ए आणि पी आर नंतर कोण राहिला क्यू. बघा बरं हाच क्रम आहे का बघा बरं, बी सी ए तिसरा दुसरा पहिला पी आर क्यू बरोबर आहे. इथलं कोणतंही घ्या. मग त्रिकोण ए सी बी एकरूप त्रिकोण क्यू आर बी, ट्रायंगल ए सी बी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल क्यू आर बी आणि कोण कोण बाजू कोण कोण, अँगल साइड अँगल म्हणजे एस डबल ए टेस्ट किंवा बा को कसोटी. इज दॅट क्लिअर. आता ह्या आकृतीत बघा, ह्या तेच त्रिकोण आहेत बघा. ज्या संख्या कोणा दिल्यात तेवढंच बघूयात आपण काय काय बघा. इथं हा कोण कोणता आहे QPS या त्रिकोणामध्ये, अँगल QPS हा कोणता आहे SPR, अँगल QPS कॉन्ग्रुएंट SPR. त्यानंतर हा PSQ आणि हा PSR, अँगल PSQ अँगल PSR. बघा हा आणि हा कोण QPS एकरूप कोण SPR, हा ना हा PSQ एकरूप PSR आणि हे दोन बाजू सारख्या दिल्या बघा, QS एकरूप SR किंवा QS कॉन्ग्रुएंट SR. तुम्ही जर एका त्रिकोणात पाहिलं बाजू आहे साइड, बाजू कोण बाजू कोण बाजू, अँगल साइड अँगल बरोबर. आता एकाच संगती आली 1-1 करस्पॉन्डन्स. हे बघा याच्यामधलं घ्या P, नंतर याच्यामधलं घ्या S, याच्यामधलं घ्या P, याच्यामधलं घ्या S. P झाला S झाला कोण राहिला Q, P झाला S झाला कोण राहिला R. करेक्ट. किंवा ही जी बाजू आहे QS आणि SR घ्या. सांगा आता QS झाल्या कोण राहिलं P आणि SR झाल्या कोण राहिलं परत P. हेच बघा तुम्ही, या दोघात काहीच फरक नाहीये. बघा ना PSQ, आता QSP आहे
क्यू एस पी तिसरं दुसरं पहिलं आर एस पी असेल. आर एस पी चुकतंय बघा. क्यू एस पी आहे ना, क्यू एस पी तिसरं दुसरं पहिलं, आपण तिसरं दुसरं पहिलं आर एस पी पाहिजे. आणि म्हणून त्रिकोण पी एस क्यू एकरूप त्रिकोण पी एस आर ट्रायंगल पी एस क्यू कॉन्ग्रेट ट्रायंगल पी एस आर. आणि कारण लिहायचं एस डबल ए टेस्ट बाको कसोटी. पहा मी तुम्हाला 4 कसोट्या सांगितल्यात. अजून एक टेस्ट किंवा कसोटी राहिलेली आहे, ते आपण पुढच्या तासाला घेऊयात. आता थांबू. धन्यवाद.